आजच उद्घाटन झालेलं आहे आणि आपण पाहणी केलेली आहे. काय सांगा? SNCUचं युनिट याच्या संबंधामध्ये कालच मी विधिमंडळामध्ये मांडलं होतं आणि या कोपरीच्या केंद्राला मी 8 महिन्यापूर्वी देखील भेट दिली होती. या ठिकाणी जवळजवळ त्यावेळेला मला वाटते 20 एक इन्क्युबेटर या ठिकाणी उपलब्ध होते, पण ते धूळ खात पडले होते आणि हे सगळं पूर्ण करायला यांना वर्ष लागलं आणि ते सुद्धा आता इतक्या घाईघाईमध्ये त्यांनी उद्घाटन केलं की पत्रिकेत नावं आहेत पण लोकांना माहिती नाही, अशा प्रकारचं त्यांनी घाईगर्दीमध्ये या ठिकाणी केलं. पण उशिरा का होईना आमच्या या ठाणे भागामधल्या लोकांकरता हे सेंटर अत्यंत वरदान आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी येतात, पेशंट येतात आणि बच्चू येतात आणि त्यांना बाहेर तर आता तर आणखीन रेट वाढलेला आहे. मला वाटतं 8 महिन्यापूर्वी 15,000 रुपये होता दिवसाला प्रायव्हेटमध्ये आणि इकडे यायचे पेशंट आणि सांगायचे तर ते म्हणायचे बाहेर जा, इथे नाही आहे. लोकांना वाटत होतं की इथे झालेलं आहे आणि प्रत्यक्षात नव्हतं आणि त्याच्यामुळे महापालिकेने कुठल्या गोष्टीला प्रेफरन्स द्यायला पाहिजे, कुठल्या गोष्टीला नको द्यायला, हे यांचं नियोजन शून्यपण आहे. एवढं अत्यंत महत्त्वाचं की ज्या सेंटरमध्ये फार मोठी गर्दी होते असं हे सेंटर देखील या ठिकाणी उशिरा 1 वर्ष उशिरा दिरंगाई केली. मग कारणं निर्णय अशी टेंडर अमुक तमुक. आता जे योग्य तो दाम दिल्यावरच टेंडर कोणी ना कोणी भरणार आणि त्याच्यामुळे माझी महापालिकेला या निमित्ताने विनंती आहे की आता हे तरी सेंटर जे आहे ते नियोजनबद्धपणे चालवा, योग्य वेळेला मटेरियल द्या. त्या ठिकाणी मॉनिटर जे आहेत, काही ज्या ठिकाणी आहेत काही ठिकाणी नाहीत. आता अर्धवट सामान का दिलं तुम्ही, हा देखील प्रश्न पडतो. पण आम्ही आता मॅडमला विचारलं आणि किती कमी आहे काय काय, तर सार्वजनिक CSR फंडमधलं किंवा निरनिराळ्या सामाजिक संस्थांकडनं देखील या ठिकाणी उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु याची गरज होती आणि घाईघाईत का होईना आज यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे. त्याबद्दल मी आता त्यांना सदिच्छा देतो आणि पुढच्या काळामध्ये योग्य पद्धतीने ते चालवलं जावं याच्याकरता जे करता येईल ते देखील आम्ही निश्चितपणे करू.